जोडी, एकीकडे सिनियर एकीकडे ज्युनियर आणि हिडन टॅलेंट यांचं एक चांगलं चला तर फलंदाज आहे रिंकू वाल्मिकी. नक्कीच चांगला एक अनुभव पाठीशी बाळगून रिंकू वाल्मिकी पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर अनुभव आहे त्यांना. नक्कीच त्याचा वापर कशा प्रकारे करतायत, कारण की त्यांच्या समोर असतील ते अखिलेश भाटकर यंग टॅलेंट, GIC मधील तितकीच ताकद आणि तितकंच टेक्निकल शॉट या खेळाडूंकडे आहेत. चला तर पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूला सुरुवात होताना दिसते ती. पहिला चेंडू घेऊन 2 ते 3 पावलाचा शॉट राईट मोरच्या दिशेने एक वाईटच्या स्वरूपात अवंतराशी धाव. पहिल्या धावेने सुरुवात होते. वाईटच्या स्वरूपात एक अवंतराशी धाव. धाव संख्या येते ती 1 धाव. पुन्हा एकदा एक अपील होण्याचा अपील प्रयत्न बॅटीच्या टप्प्यातून हुकून थेट जात होतो पायांवरती. LBचा प्रयत्न, परंतु अपील फेटाळून लावलेली आहे पंचांनी. एक लेग बाईसच्या स्वरूपात धाव एसकेएम स्पार्टन्स या संघाला. 1 चेंडू 2 धावा. चला तर दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रिंकू सज्ज राईट मोरच्या दिशेने 2 ते 3 पावलांचा स्टार्ट आणि भिरकावून दिलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने. मंदार शिंदे यांनी सुंदर असा फटका. धावा पळून पूर्ण कराव्या लागतील. 2 धावा पळून पूर्ण. सुंदर फटका होता लॉंगॉन क्षेत्रामध्ये. चला लवकरात लवकर पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि सुंदर असा पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पळून पूर्ण. अशा प्रकारे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या होती ती 5 धावा. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रिंकू सज्ज. उलटा स्वरूपाचा चेंडू भिरकावून दिला अखिलेश यांनी. जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. यापुढील सामना आहे SKM इंडियन्स विरुद्ध SKM फायटर्स. बॉल दिला. मॅच बॉल घ्या. मॅच बॉल घ्या. नवीन बॉल अवेलेबल आहे. बरोबर. यापुढील सामना SKM इंडियन्स विरुद्ध SKM फायटर्स. एका इनिंग नंतर दोन्ही संघाचे कर्णधार तयारी यायचे टॉससाठी. चला लवकरात लवकर. सामन्याला विलंब करू नये विनंती असेल. या जरा एक आखूड टप्प्याचा चेंडू. हॅलो. हा बोल. एका धावेसाठी. धाव संख्या होती ती 5 चेंडू 8 धावा. बोल दीक्षांत. 5 चेंडू 8 धावा. तो पॉवर प्लेच्या षटकातील हॅलो. उर्वरित 1 चेंडू. हा कुठे मी बोलतो ना, फोन उचला ना मी. पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे कव्हरच्या क्षेत्रात लॉफ्टेड शॉट. मंदाराच्या बॅट मधून सुंदर असा फटका 2 धावांसाठी. तर अशा प्रकारे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाअखेरीस धाव संख्या होती 10 धावा बिनगडी बाद.
चला तर एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती 10. दुसरा षटक घेऊन येतोय तो लवकरात लवकर. कर्णधाराला विनंती असेल सामना थांबवू नये. चला तर पुढील गोलंदाज दिसतोय तो पूरण सिंग बंकोटिया, मॅन फ्रॉम BHEL. चला तर चला तर दुसरा षटक घेऊन येतोय तो पूरण राईट मोरच्या दिशेने टिळकनगर यांच्यातर्फे मारा करेल. अखिलेश याच्या यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत पहिल्या चेंडूवरती आणि इथे मोठा धक्का SKM स्पार्टन्सच्या संघाला अखिलेश याच्या मार्फत. नक्कीच चांगला असा कमबॅक इनिंग स्टार्स या संघाने पूरण याने चांगला असा कमबॅक एक चांगला असा स्ट्राईक थ्रू ब्रेक थ्रू करून दिलेला आहे आपल्या संघासाठी आणि बाद केलेला आहे अखिलेश भाटकर याला. नक्कीच हा मोठा विस्फोटक आणि एक घातक फलंदाज ठरला असता परंतु नक्कीच एक गेम प्लॅन अंतर्गत त्याचा गडी बाद करण्यात यशस्वी झालेला आहे पूरण. आणि पुढील फलंदाज आहे तो अल्टिन चल्लादुरे. तर पाहूयात अल्टिन कडून एक नक्कीच चांगल्या अशा खेळीची एक अपेक्षा असेल. याच दरम्यान एक खेळून काढलेला आहे एका धावेसाठी अल्टिन यांनी. धाव संख्या होती ती 2 चेंडू 11 धावा 1 गडी बाद. चला पुन्हा एकदा सज्ज होतोय तो पूरण. उत्कृष्ट सुंदर असा चेंडू गुड लेंथ वरती टाकलेला चेंडू मिस होतोय तो बॅटीच्या टप्प्यातून. मंदार यांना पुरेपूर चकमा देतून जातोय तो थेट यष्टीरक्षकाच्या हातात. सुंदर असं यष्टीरक्षण सुजित रासम यांच्या मार्फत. एक सिनियर खेळाडू SKM संघामधील. नक्कीच दोन्ही संघामध्ये तितकाच चांगला असा अनुभव. आणि इथे पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये जातोय तो आणि यष्ट्या उद्ध्वस्त करतोय मंदार शिंदे यांच्या. आणि अशा प्रकारे चांगला असा मोठा कमबॅक पूरण यांच्या मार्फत SKM इनिंग स्टार्स या संघाला पाहायला मिळतोय आपल्याला. आणि गडी बाद होतोय तो मंदार. एक मोठा असा धक्का या संघाला मोठासा सेटबॅक म्हणता येईल आपल्याला. SKM स्पार्टन्सच्या संघाला पूरण यांनी दिलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती डगआउट मध्ये पाठवलं होतं अखिलेश भाटकर याला आणि ह्या तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय तो मंदार यांच्या स्वरूपात. दोघांच्याही त्रिफळा चीत करून दोघांनाही डगआउट मध्ये पाठवलंय आणि आपल्या संघाला एका मोठ्या मजबूत पोझिशन वरती आणून ठेवलंय पूरण याने. धाव संख्या होती ती 11 धावा 4 चेंडू 11 धावा. तब्बल 4 चेंडू मध्ये फक्त 1 रन देऊन 2 गडी बाद केले होते पूरण याने. नक्कीच वाखाणण्याजोगी एक गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय आणि प्रेक्षकांचं एक सुंदर असं मनोरंजन करताना दिसतोय. नवीन बॅट्समन येत आहेत ते मॅन फ्रॉम रत्नागिरी
मोझम गडकरी पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू वाईटच्या स्वरूपात आणि एक धाव पळून पळून सुद्धा केलेली आहे. अशा प्रकारे 2 धावा वाईटच्या स्वरूपात एक अवांतर अशी धाव +1. नवीन खेळाडू येतोय तो मोझम गडकरी. पुन्हा एकदा अनुभवाने परिपूर्ण. पाहूया आपल्या संघासाठी ही एक पारी कशा प्रकारे सांभाळून नेत आहेत एल्टिन आणि मोझम. त्यांच्या अनुभवाचा पुरेपूर कस लागेल. पुन्हा एकदा एक बाउन्सर स्वरूपाचा चेंडू खेळून काढलेला आहे डिक्लेअर झोन मध्ये. सत्या दोनों भी ले ले, अंपायर को देख के रखना. बॉल घे ठेवून दे तिथेच ठेव खाली खाली. चला तर या दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय तर पुन्हा एकदा स्वरूपाचा चेंडू खेळून काढलेला डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा निर्णय असेल तर 2 धावा डिक्लेअर. 2 पंच किती धावा? 2 धावा. धन्यवाद. अशा प्रकारे 2 षटकाखेरीज धाव संख्या येते ती 16 धावा 2 गडी बाद. काहीशी माफक आणि काहीशी संथ अशी सुरुवात एसकेएम स्पार्टन्स या संघाला. मोठा सेटबॅक 2 चांगल्या अशा फलंदाजांच्या मार्फत अखिलेश आणि मंदार यांना डगआउट मध्ये पाठवत पुरण आणि चांगला कमबॅक करून दिलेला आहे आपल्या इनिंग स्टारच्या संघाला. या दरम्यान पुढील तिसरं षटक घेऊन येतोय तो अश्विन शिवशरण. 16 धावा. 2 षटक 16 धावा. तिसरं षटक घेऊन येतो तो अश्विन. 7 ते 8 पावलांचा स्टार्ट. नक्कीच इनिंग स्टार या संघाचा आयकन प्लेअर आहे अश्विन शिवशरण. डावखुरे फलंदाज. चला ते 5 ते 6 पावलाचा स्टार्ट. राईट मोरच्या दिशेने टिळकनगर यांतर्फे मारा करतील अश्विन. मोझम यांना खेळून काढलेला आहे हलक्या हाताने एका धावेसाठी. स्ट्राइक रोटेट करून देत आहेत ते एल्टिन यांना. नक्कीच इथे एका भागीदाराची आवश्यकता असेल एसकेएम स्पार्टन्स या संघाला. बॅटिंगचा घटनाक्रम पाहता त्यांच्याकडे कदाचित 6 ते 7 आणि त्याच दरम्यान सुंदर असा फटका तब्बल 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये एल्टिनियाच्या बॅट मधून. आतमध्ये नको ठेवू इथे बाहेरच ठेव. चला चला सुरुवात करा. चला तर 2 चेंडू 19 धावा 2 गडी बाद. आता काहीसा वेग धरला आहे धाव संख्याने. या जाणार पुन्हा एकदा थर्ड स्लिपच्या डोक्यावरून खेळून काढलेला चेंडू जातोय तो तब्बल एका धावेसाठी एल्टिनियाच्या बॅट मधून. नक्कीच उर्वरित 9 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावांची एक आवश्यकता असेल जर त्यांना चांगला रिस्पेक्टेबल स्कोर ठेवायचा असेल इनिंग स्टार या संघापुढे. याच दरम्यान चांगला असा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू काहीसा न समजल्याने बॅटीच्या टप्प्यातून हुकलेला जातोय तो थेट यष्टीरक्षकाच्या हातात.
चला तर पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अश्विन सज्ज. सुंदर असा फटका भिरकावून दिलेला आहे, पावतो होतोय. पंचांचा निर्णय, ब्रँडेड NTPL षटकार. नक्कीच जसं मी सांगितलं होतं की हा जो अनुभवी खेळाडू आहे मॅन फ्रॉम रत्नागिरी देवरुख आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना दिसतोय आणि त्याच्या पट्ट्यामध्ये दिला तर तो बाहेर फेकण्याची पुरेपूर क्षमता ठेवतो आणि याचं प्रात्यक्षिक त्याने आत्ताच दाखवलं आहे. 6 धावा तब्बल. धावसंख्या होते ती 26 धावा. 5 चेंडू, शेवटचा चेंडू. अश्विन पाहूया स्लोवर वन करेल की गुड लेंथ वर. पुन्हा एकदा चांगला कमबॅक आणि ड्रॉप स्वरूपाचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुरेपूर चकमा देऊन जातोय तो. सुजित रासम क्षेत्ररक्षण सुंदर असं यष्टीरक्षण करताना दिसत आहेत. चांगला असा गॅदर म्हणता येईल आपल्याला. धन्यवाद. स्कोर होतोय तो 3 षटकाखेरीज धावसंख्या होते ती 26 धावा. 2 गडी बाद. चला तर लवकरात लवकर चौथं षटक घेऊन येतोय तो स्तवन. पुन्हा एकदा एक नवोदित यंगस्टर SKM क्रीडा मंडळामधील. नक्कीच चांगली अशी हाईट प्राप्त आहे या गोलंदाजाला. पाहूयात कसा वापर करेल. आता समोर असेल तो एल्टिन. तर उर्वरित 6 चेंडू मध्ये पाहूयात 10 धावा येतात की 15 धावा येतात की 20 धावा. नक्कीच चांगल्या स्कोरची एक आतुरता असेल. ह्या सर्व चांगला असा सुंदर सुरेख चेंडू स्तवन यांच्या मार्फत. बॅट्समनला फॉलो करत आपल्या ह्या कार्यक्रमासाठी माननीय प्रमुख पाहुणे राजाभाऊ चौगुले व नंदुराणे उद्या त्यांचं इकडे आगमन होणार आहे. तर सुंदर असा फटका फुलटा स्वरूपाचा होता. पाहूया झेल होते की नाही आणि ते झेल सुटतो तो धनंजय गंगा यांच्या हातातून. आणि पाहूयात आणि ते गडी बाद नाही आहेत. क्रीज मध्ये पोहोचलेत सुखरूप. एल्टिन सुंदर असा फटका. हॅलो. धावा पळून पूर्ण. हॅलो. या ठिकाणी उद्याच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये या स्पर्धेमध्ये सन्माननीय श्री राजाभाऊ चौगुले उपनेता शिवसेना शिंदे त्याचप्रमाणे या विभागाचे विधानसभा कुर्ला विधानसभेचे नंदूजी राणे या आपल्या स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित राहण्याचं मान्य केलेलं आहे. आपण सर्वांनी याची नोंद करून घ्यावी की ही प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित राहून प्रमुख आणि नात्याने उपस्थित राहणार आहे. हे सर्वांच्या आपल्या माहितीसाठी आम्ही सादर करीत आहोत. धन्यवाद वाडेकर काका, तुमचा अत्यंत आम्ही आभारी आहोत. दिया पानी सबको. अभी क्या करने का मालूम है क्या? 10 मिनट के बाद में माइक बंद. सिर्फ है ना एक ओवर होने के बाद स्कोर खाली बस. फक्त स्कोर. या सामन्यानं एक भिरकावून दिलेला चेंडू पाहूया झेल होते की नाही. आणि ते झेल सुटलेली आहे. अनिश असेल क्षेत्ररक्षक अनिश. आणि ते धावचित होत आहेत ते एल्टिन. अरे रन लिया क्या? दो लिया. एक मिनिट अरे आउट हो गया ना वो.
रनआउट किया ना. कितव्या थर्ड रन. तिसऱ्या रनवर आउट झालाय. धावसंख्या होते ती 32 धावा, 32. 2 रन लिया ना, 32. ये जे कोणी स्टेजवरती बसून पाणी पितील त्यांनी बाटल्या इकडे ठेवायच्या नाहीत. जे मोकळ्या बाटल्या झाल्या असतील ते बाहेर टाकायच्या आहेत. सुजित रासम. चला तर उर्वरित 2 चेंडू. हा काय त्याचं नाव रे. मकासरे, अजय मकासरे. अजय मकासरे. चला डावखुरे फलंदाज अजय खेळपट्टीचा ताबा घेतोय तो. 5वा चेंडू लॉंगांच्या क्षेत्रात आणि इथे काहीसा मिसफिल्ड आकाश यांच्या मार्फत, परंतु हो हो हो, चांगलासा गॅदर या छोट्याशा क्षेत्ररक्षकाकडून आणि करतोय तो. अशा प्रकारे धावचित होत आहेत ते अजय मकासरे. धावसंख्या होती ती 34 धावा. 34. कौन अभी ये आ गया पूरन. नहीं पूरन नहीं, ये रे चंद्रकांत नहीं, भावेश. चला तर शेवटच्या षटकातील शेवटचा निर्णायक चेंडू. सामना करतील मोजम गडकरी, मारा करेल तो स्तवन. पाहूया तब्बल किती धावा जमा करतायत. या दरम्यान भिरकावून दिला आणि जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. अशा प्रकारे धावसंख्या होते ती 35 धावा आणि विजयासाठी तब्बल 36 धावांचं लक्ष असेल एसके मिनी स्टार्स या संघापुढे. हॅलो हॅलो. एसकेएम इंडियन विरुद्ध एसकेएम फायटर्स. नाणेफेकीसाठी इकडे यायचे. कर्णधाराने नोंद घ्यायचे. एसकेएम इंडियन्सचे कर्णधार आणि एसकेएम फायटर्सचे कर्णधार लवकरात लवकर यायचे आहे नाणेफेकीसाठी. एसकेएम इंडियन्स आणि एसकेएम फायटर्स लवकरात लवकर आपले कर्णधार इकडे पाठवायचे आहेत. पप्पू हे आता माईक बंद करा. माईक बंद करून टाका. हे फक्त टॉससाठी तू बोल ना सिद्धेश. त्यांना बोलव टॉससाठी. टॉससाठी थांब. रुक उसको पहिले. हाँ. हे थांब. त्याला पहिले टॉससाठी जाऊ दे. एसकेएम इंडियन्स विरुद्ध एसकेएम फायटर्स हा पुढील सामना असेल. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीच्या काउलसाठी यावं. चला तर एसकेएम स्पार्टन्स या संघाला विनंती असेल की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं आणि एसकेएम इनिंग स्टार्स या संघाने आपले दोनही सलामीवीर खेळपट्टीवर पाठवावेत. चला तर लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवावं. माझे मित्र बाळा तुषार केदारे यांना एक हायफाय. नक्कीच चांगलं असं क्षेत्ररक्षण करतात. एसकेएम फायटर्स या संघाचा कर्णधार पिवळे ना पप्पू ना. अरविंद याला विनंती असेल समालोचन कक्षात यावं.
तर प्रीतम चेवलकर यांना विनंती करतोय की टॉससाठी टॉस क्या बॉस बॉक्स मध्ये यावं नाणेफेकीच्या कौलासाठी. पूजा तुझी आहे. एसकेएम इंडियन्स विरुद्ध एसकेएम फायटर्स. नाही नाही. चला दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल घ्यावा. इंडियन्स आणि फायटर. चला तर एसकेएम स्पार्टन्स लवकरात लवकर पहिल्या षटकाला सुरुवात करा. पहिला षटक घेऊन येतो तो अनिकेत वाघमारे टिळकनगर यांतर्फे राईटम राऊंडच्या दिशेने मारा करताना दिसतोय तो डावखुरा फलंदाज अश्विन शिवशरण. आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील माझे मित्र धनंजय गंगा विस्फोटक फलंदाज. अजूनही त्यांची बॅट शांत दिसते परंतु एकदा का त्यांची बॅट सुरुवात झाली तर ती काही थांबण्याचं नाव नाही घेत. त्याचीच एक अपेक्षा असेल या सामन्यामध्ये. ह्याचप्रमाणे ताणण्यात टाकलेला चेंडू फुलटा स्वरूपाचा चेंडू आणि की त्यांच्यामध्ये काहीसा मिसफिल्ड होतो तो बाळा याच्याकडून 2 धावा पळून पूर्ण परंतु तिसरी धाव पुन्हा एकदा पळून पूर्ण. चला तर नाणेफेकीचा कौल कोणी जिंकलाय? फायटर. एसकेएम फायटर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून बॅटिंग म्हणजेच फलंदाजीचा निर्णय घेतलाय. एसकेएम फायटर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि एसकेएम इंडियन्स या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. चला तर पहिल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतो तो अनिकेत राईट मोरच्या दिशेने मारा करेल तो मोनू यांना. चला तर सुंदर असा एक बॅक ऑफ द लेंथ टाकलेला चेंडू बॅटेचा वेग काढून घेतला होता बॉलचा आणि सुंदर असा स्लो रन बॅटेची कड घेऊन जातो तो थर्डमॅनच्या दिशेने परंतु एक डॉट बॉल एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. तिसरा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे. पाहूया आता सुंदर असा झेल जातोय तो थेट स्थिरावतोय तो क्षेत्ररक्षक एल्टिन चल्लादुरे. अशा प्रकारे पुन्हा एकदा मोनू बाद होताना आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे दहा वाजल्यानंतर कॉमेंट्री बंद करावी लागेल परंतु सामने सुरूच राहतील. वेळोवेळी स्कोर सांगण्यात येईल. झाले बंद. आपली सुंदर असा चेंडू खेळून काढलेला आहे पुन्हा एकदा.
तर सर्व संघांना विनंती असेल की आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे 10च्या नंतर कॉमेंट्री बंद करण्यात येईल, त्यामुळे आपल्या प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू हा समालोचन कक्षात पाठवावा आपला सामना असेल तेव्हा. सर्व संघांना विनंती असेल की आता 10 नंतर कॉमेंट्री बंद होईल, त्यामुळे आपले सामने जेव्हाही असतील त्यावेळेला आपल्या संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवावा स्कोरिंग चेक करण्यासाठी. त्यानंतर कोणताही वादविवाद झाल्यास त्यास कमिटी जबाबदार राहणार नाही याची पुरेपूर नोंद घ्यावी. धन्यवाद. ये बाजू तो इधर एक
4 चेंडू 8 धावा 2 गडी बाद. नवीन फलंदाज सतीश. दोन ओव्हर 9 रन.
3 ओव्हर 15 रन 3 विकेट. गाना भाई आगे. 6 बॉल 21 रन टू विन. नॉनव्हेज सांगितलं 4, व्हेजवाल्यांना व्हेज बिर्याणी, सोचने लगा सो गए हो. बोल. अरे, 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 अरे. क्या डिसिजन. हो रहा है